शांताबाईंचं अचानक पोट दुखायला लागल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. त्यांचे दोन्ही सुना आणि दोन्ही मुलं दवाखान्यात आले होते. दवाखान्यात आल्यावर त्यांना प्रश्न पडला होता की आता आईची काळजी कोण घेणार, दवाखान्याचा खर्च कोण करणार. अशा विचारात असतानाच शांताबाईंना खूप त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी त्यांच्या मुलांना सांगितलं की आईच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहेत आणि त्यांचं लगेचच ऑपरेशन करावे लागेल. त्यासाठी जवळजवळ 7 लाखांची गरज आहे. 7 लाखांची गरज लागेल असं समजल्यानंतर दोन्ही मुलांची तारांबळ उडाली, कारण इतके पैसे लगेचच दोन्ही मुलांकडे नव्हतेच. त्यांना काळजी पडली की आता 7 लाख नक्की आणायचे कुठून. असा विचार करत असतानाच दोन्ही सुना आणि दोन्ही मुलं आपापसात भांडू लागले. आता नक्की पैशांची जुळवाजुळव कशी नक्की करायची, कोण किती देणार, म्हणून त्यांच्यातच वादावाद चालू झाली. तेवढ्यात डॉक्टरांनी येऊन सांगितलं की शांताबाईंना खूपच त्रास होत आहे. तेव्हा ती काही मुलं शांत होतात. नंतर काही वेळानंतर डॉक्टर सांगतात की शांताबाईंना खूप त्रास होऊ लागला आणि त्यात आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. आय एम सॉरी असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात. शांताबाईंच्या मृत्यूनंतर सगळे विधी उरकले जातात. आलेले सगळे नातेवाईक विधी झाल्यावर निघून जातात. शांताबाईंच्या सुना याच क्षणाची वाट पाहत होत्या, कारण आता त्यांच्या मेलेल्या सासूच्या दागिने आणि पैशांची वाटणी होणार असते. शांताबाईंचा सर्वात मोठा मुलगा म्हणतो, आई आमच्या घरी राहायची आणि तिच्या कपाटात आम्हाला तिचे हे दागिने आणि काही रोख रक्कम मिळाली आहे. आता आपण या सर्वांचे वारस आहोत, तर कोणाला काय द्यायचं याचा फैसला करू. बारका मुलगा उभा राहतो आणि म्हणतो, रोख पैसे काही जास्त नाही आहेत, तर ते दादाने त्याच्याकडे राहू दिले तरी चालतील, परंतु सोन्याच्या दागिन्यांचा निर्णय घ्यावा लागेल. आणि तो म्हणतो, हो, जवळपास 20-25 तोळे सोनं तर असेल ना. आपण एखाद्या सोनाराला बोलवू आणि बरोबर 3 भाग वाटून घेऊ. हे ऐकून शांताबाईंची बारकी सून दीपा म्हणते, असं कसं 2 समान भाग वाटून घ्यायचे. 2 समान भाग नाही होणार, वयानुसार प्रत्येकाला त्याचा हिस्सा मिळाला पाहिजे. शांताबाईंची लहान सून दीपा म्हणते, वहिनी असं कसं, आपल्या दोघांमध्ये समान वाटे व्हायलाच पाहिजेत. तुम्ही मोठ्या आहात म्हणून तुम्हाला जास्त भेटणं हे चुकीचं आहे. रेखा म्हणते, असं कसं चुकीचं आहे, मला तुझ्यापेक्षा जास्त हिस्सा मिळायला पाहिजे. दीपा म्हणते, का जास्त हिस्सा मिळायला पाहिजे, तुम्ही सासूबाईला 1 दिवससुद्धा नाही सांभाळलं. त्या म्हणायच्या मला मोठ्या मुलाकडेच जायचं आहे, तर तुम्ही म्हणायचं नाही, येथे कोण आहे, येथेच राहायला जागा नाही आहे, आम्ही दोघे नोकरीला जातो, घरी कोणी राहत नाही, असं म्हणून त्यांना तुम्ही तुमच्या घरी येऊ दिलं नाही. दीपा चिडून म्हणते, आता बरी नाकाने बोलतेस, मी नाही येऊ दिलं तर तू कोणतं येऊ दिलं. तू तर सासूबाईने 1 दिवस तुझ्या घरी आल्या तर लगेच माहेरी पळून जायची, कधी सासूला सांभाळलं नाही. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्याशी भांडत होतीस आणि आता आली त्यांची दागिने घ्यायला. दीपा म्हणते, वहिनी जर असाच हिशोब लावायचा असेल तर मग सासूबाईंचे सगळे दागिने आपल्या नणंदबाईंना म्हणजेच रेवतीताईंनाच मिळायला पाहिजेत, कारण सासूबाई त्यांच्याकडेच राहायच्या आणि त्यांनी सासूबाईंच्या शेवटपर्यंत सांभाळलं. जर मला कमी मिळत असेल तर मला काही नको आहे, पण मी तुम्हाला काही मिळू देणार नाही, सगळं रेवतीताईंनाच मिळेल. शांताबाईंची मुलगी रेवती म्हणते, नाही रेखा वहिनी आणि दीपा वहिनी, मला आईचे दागिने नको आहे. तुम्ही सगळे मिळून निर्णय घ्या आणि वाटणी करा, पण भांडू नका. जोपर्यंत आई होती ती कुठे राहील, कशी राहील यावरून खूप वाद झाले आणि आता ती गेल्यानंतर तिच्या दागिन्यांवरून वाद होतोय, हे मला नाही आवडणार. तिचा आत्मा दुखावला जाईल. तेव्हा दीपा चिडून म्हणते, वा ताई वा, मला तर माहीत होतं तुम्ही या रेखाताईंचीच बाजू घेणार, कारण ती तुमची मैत्रीण आहे ना. मला मान्य आहे तुम्ही सासूबाईंना शेवटपर्यंत सांभाळलं, परंतु कोणी किती सांभाळलं यावरून निर्णय नाही घेता येत. आम्ही दोघीही त्यांच्या सुना आहोत आणि तुम्ही मुलगी, वयानुसार मानानुसारच त्या दागिन्यांवर हक्क सगळ्यांचा असायला हवा. शांताबाईंच्या दागिन्यांवरून या दोन्ही सुनांमध्ये चांगलीच खडाजंगी रंगते. कोणाला दागिने मिळणार, किती मिळणार, शांताबाईंची दागिन्यांची कशी वाटणी होणार यावरून कोणताही निर्णय होत नाही. शांताबाईंची दोन्हीही मुलं हा निर्णय पूर्णपणे बायकांवर सोपवतात, कारण त्यांना माहीत असतं ते काही बोलले तर उरलेलं आयुष्य त्यांना रोज कटकट सहन करावी लागेल. हा गोंधळ सुरू असतो तेवढ्यात वकील साहेब येते ते पोचतात आणि म्हणतात, शांत व्हा सगळे,
मला माहीतच होतं की हा विधी झाल्यानंतर तुमच्या घरात चांगलंच गोंधळ होईल. शांता वहिनीने तर मला हे आधीच सांगून ठेवलं होतं. रेवती विचारते, आईने तुम्हाला काय सांगितलं होतं? तर वकील साहेब सांगतात की मी तुमच्या सासऱ्यांचा जवळचा मित्र होतो, त्यामुळे शांता वहिनींनी त्यांचं मृत्यूपत्र आधी माझ्याकडे तयार करून ठेवलं आहे. त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता तर नव्हती, परंतु सोन्याचे दागिने होते. त्यांच्या मृत्यूनंतर या दागिन्यांवरून चांगलाच वाद होईल हे त्यांना माहीत होतं. म्हणून हे दागिने कोणाला कसे द्यायचे याबद्दलचं त्यांनी एक पत्र माझ्याकडे ठेवलं होतं. म्हणून हे दागिने कोणाला कसे द्यायचे याबद्दलचं त्यांनी एक पत्र माझ्याकडे ठेवलं होतं आणि त्यानुसारच या दागिन्यांची वाटणी होणार. रेखा विचारते, वकील साहेब, सासूबाईंनी तुमच्याकडे मृत्यूपत्र करून ठेवलं होतं का आणि त्यात आम्हाला काय मिळणार? नक्कीच मला जास्त दिलं असेल, कारण आमचे हे त्यांचे लाडके होते ना. दीपा म्हणते, असं कसं? तुमचे हे नाही तर आमचे हे सासूबाईंचे लाडके होते. नक्कीच मला सर्वात जास्त दागिने द्यायचं ठरलं असेल तेव्हा. वकील साहेब म्हणतात, शांत राहा सगळी. आता मी त्यांनी लिहिलेलं पत्र वाचून दाखवतोय आणि त्यात जे सांगितलंय तशीच वाटणी होणार. तुमची इच्छा असेल तरी तुम्ही त्याविरुद्ध कोर्टात जाऊ शकता, परंतु आता येथे कोणताही गोंधळ घालू नका. सगळे गप्प बसतात. वकील साहेब शांताबाईंनी लिहिलेलं शेवटचं पत्र वाचून लागतात. यात शांताबाईंनी लिहिलेलं असतं की, बाळांनो, तुम्ही माझं पत्र ऐकताय याचाच अर्थ मी हे जग सोडून गेले आणि वकील साहेब तुम्हाला हे पत्र ऐकवतायत. सर्वात आधी तर तुम्हाला सांगायचं आहे की दुःखी होऊ नका, रडू नका. परंतु मला माहिती आहे तुम्हाला जास्त दुःख झालेलं नसेल. म्हाताऱ्या माणसासाठी आणि तेही सासूसाठी कोण दुःखी होतं. माझ्या मुलांना थोडंफार दुःख असेल तर बाळांनो, आनंदी राहा, सुखी राहा, काळजी करू नका. तुमचे बाबा गेल्यानंतर मला जगणं खूप अवघड झालं होतं, परंतु मी कसेबसे दिवस काढले. माझी मुलगी आणि जावई यांनी माझा चांगला सांभाळ केला. माझ्या बाकीच्या 2 मुलांकडेही जाऊन राहण्याची माझी इच्छा होती, पण तेथे मी नाही राहू शकले. त्यांचं कारण तर तुम्हाला माहितीच आहे. हे ऐकून रेखा आणि दीपा या दोघी मान खाली घालतात. रेखा मनात विचार करते, म्हातारी मेली तरी टोमणे द्यायचं काही सोडलं नाही. शांताबाईंनी पुढे लिहिलेलं असतं, मला माहिती आहे की माझी बारकी सून म्हणत असेल, म्हातारी मेली तरी टोमणे मारते, म्हणून अजून काही बोलणार नाही. फक्त तुम्ही ज्या विषयावरून भांडत असाल त्याबद्दलच सांगते. माझे 20 तोळ्यांचे दागिने आहेत, ते कोणाला मिळतील यावरून तुम्ही दोघी भांडताय. तुम्हाला खरं सांगायचं तर या माझ्या दागिन्यांवर तुमच्या दोघींचा हक्क आहे. तुमच्या दोघींत हे समजून वाटून द्यावे अशी माझी इच्छा होती, कारण आई कधीही आपल्या लेकरांमध्ये भेदभाव करत नाही. परंतु तुमच्या दोघींचं वागणंच असं होतं की सर्वांनाच हे दागिने देणं मला नाही पटत. तुम्हाला असे वाटत असेल की सासूबाई मेल्यानंतर बदला घेताय, परंतु असं नाही आहे. मला कोणाचाही बदला घ्यायचा नाही. तुम्ही जेवढं केलं ते चुकीचं आहे याची जाणीव तुम्हाला होईल की नाही देवास ठाऊक, पण माझ्याबरोबर जे झालं ते तुमच्याबरोबर होऊ नये हा विचार करून तरी पुन्हा असं वागू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे 20 तोळे दागिने मी कोणाकडे देणार, कोणाला किती हिस्सा मिळणार, तर मी तुमच्या दोघींनाही ते दागिने देणार नाही. माझे सगळे दागिने तुम्ही वकील साहेबांना सुपूर्द करा. ते बँकेमध्ये एक लॉकर उघडतील आणि तेथे दागिने सुरक्षित राहतील. हे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो. रेखा चिडून म्हणते, असं कसं? या दागिन्यांवर तर आमचा हक्क आहे, ते आम्हालाच मिळायला पाहिजेत. वकील साहेब म्हणतात, शांत रहा, आधी पूर्ण पत्र तर ऐकून घ्या. वकील साहेब पुढे वाचू लागतात. तरी त्यांनी लिहिलेलं असतं की हे ऐकून तुम्ही चांगलाच गोंधळ घातला असेल हे मला माहीत आहे, परंतु माझे दागिने मी तुमच्या दोघींच्याही हाती लागू देणार नाही. हे दागिने लॉकरमध्ये राहतील आणि त्यानंतर जेव्हा माझ्या मुलीच्या मुलांची लग्न होतील तेव्हा तिला मिळतील. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, त्यामुळे दागिन्यांचे 2 हिस्से होतील आणि प्रत्येक लग्नाच्या वेळेस तो एक हिस्सा तिला मिळेल. वकील साहेब तशी व्यवस्था करतील. शांताबाईंच्या सुनांना हा निर्णय पटत नाही, परंतु आता सासूबाईंची हीच इच्छा असेल तर आपण काही करू शकत नाही हेही त्यांना समजतं. शांताबाईंनी पुढे लिहितात, कदाचित तुम्हाला माझा निर्णय पटत नाही, परंतु आता सासूबाईंची हीच इच्छा असेल तर आपण काही करू शकत नाही हेही त्यांना समजतं.
शांताबाई पुढे लिहितात, कदाचित तुम्हाला माझा निर्णय पटला नसेल, परंतु हाच माझा शेवटचा निर्णय आहे आणि तो तुम्हाला मान्य करावाच लागेल. शेवटी एवढंच सांगते की जोपर्यंत माणूस या जगात आहे तोपर्यंत त्याची किंमत करा. माणूस गेल्यानंतर कितीही रडत बसाल, पश्चाताप केला तरी तो माणूस परत येत नाही आणि केलेलं सुधारताही येत नाही आणि आपण जे करतो ते इथेच भोगावं लागतं, हे लक्षात ठेवा. आता मी माझं पत्र संपवते. तुम्हाला दुखावलं असेल तर माफ करा आणि बाळांनो सुखी राहा. आईचं शेवटचं पत्र ऐकून दोन्ही मुलांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. शांताबाईंनी सुनांना मृत्यूनंतरही चांगला धडा शिकवलेला असतो. धन्यवाद.